नमस्कार मित्र हो. छत्रपती संभाजीनगर येथे आमचे मित्र रामरावजी गीते यांनी मला सांगितलं की भाऊ, तुम्ही संभाजीनगरला ट्रीटमेंटला येता, आपल्या फार्म हाऊसवर तुम्ही जेवायला एकदा या. आणि साधारणतः 1 महिन्यापासून कधी जावं, दर सोमवारी मी येतो. आणि आज सकाळ फोन झाला, आज यायचं ठरलं. पण एक एवढा मनमिळावू मित्र आणि सगळ्याशी प्रेमानं, माणुसकीनं, आपुलकीनं, गटातटापेक्षा, जातीवादापेक्षा माणसानं माणसाशी कसं जगावं हे आम्हाला 2-3 निवडणुकीमध्ये, विधान परिषदेच्या मग दिलीपराव देशमुख साहेबांची असेल, धस साहेबांची असेल, बसवराजजी पाटलांची असेल, आणि कुणी जर आगाऊपणा करणारा असेल तर त्याला त्या पद्धतीनं, पण आपल्या बळाचा विनाकारण वापर न करणारे, दिल है, दिमाग है, दौलत है, लेकिन दादागिरी अन्याय के खिलाफ करने वाले. तर रामरावजी, आपण आपला थोडक्यात जीवन परिचय लोकांना द्यायचा, त्यासाठी मी आपलं मराठवाडा नेता फेसबुकला मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद साहेब. आपण रेणापूरचे मूळ असल्यामुळं कैलासवासी अण्णाभाऊ गीते आमचे दादा यांचा आणि आपल्या वडिलाचा, आजोबाचा आणि तुमच्या चुलत्याचा सगळ्याचा स्नेह होता. तसं पाहिलं तर बद्दर परिवार आणि गीते परिवार हे स्नेहाचं नातं 1960 पासूनच आहे. आणि आपली दोघांची, मी लातूरला ज्यावेळेस स्थायिक झालो 2012 मध्ये, त्यावेळेस माझ्या मुलीच्या वाढदिवसाला पहिल्या मी आपल्याला बोलवलं तिथं. आणि संभाजीराव पाटील, त्यांच्या मिसेस जयश्रीताई पाटील, संभाजी उपाध्यक्ष आपल्या जिल्हा परिषदच्या, सगळे स्नेहानं आपण झालो. आणि आपली पुन्हा एकदा भेट होऊन आपण या संदर्भात आलो. तशी तर माझी तुमची नेहमीच, मी ज्यावेळेस दिलीपराव देशमुख साहेबांकडे काम करायचो, लक्ष्मण मोरे साहेबांसोबत काम करायचो, त्यावेळेस आपली नेहमी स्नेहाची भेट व्हायची. तुम्ही म्हणजे खरडे वक्ते आणि निर्भीड पत्रकार. तुम्ही आमचं काही चुकलं तर खरडून लिहून काढायचं, आम्ही तुम्हाला भेटायचं, बाबा असं नाही, असं असं आहे, एक्सप्रेशन करतो आम्ही, तुम्ही ते दुरुस्त करा. दुरुस्त करत तर मी लिहिन, नाही तर मी शासनाला, सत्तेला न घाबरणारे म्हणजे तुम्ही पत्रकार. आणि आम्ही त्या काळामध्ये, मी क्लास 1 कॉन्ट्रॅक्टर होतो, त्या काळामध्ये आपल्या अनेकदा भेटी व्हायच्या. पण खरा स्नेह आपला 2012 पासून जास्त झाला. बरोबर. तर तुमचं शिक्षण कोणत्या गावात झालं, कुठपर्यंत शिकलात, उद्योग व्यवसायाकडे कसं वळलात? माझा जन्म हा नंदागोळ येथील एका छोट्याशा गरीब कुटुंबात झाला. माझे वडील सामान्य शेतकरी, अल्पभूधारक, 3 एकर जमीन, अशा ज्या गावामध्ये दुग्ध व्यवसाय सोडून बाकी काही शेतीत पिकत नव्हतं. शाश्वत शेती नव्हती, शाश्वत पाणी नाही. माझा जन्म हा रामनवमीच्या दिवशी त्याच मुहूर्तावर संध्याकाळी झाला. आणि माझे आजोबा, माझे पणजोबा माझ्या जन्माच्या 35 वर्ष आधीपासून गावामध्ये नवमी साजरी करायची. जे काही घडल, भाजी भाकरी, त्या काळामध्ये जे काही अन्नदान होईल ते करायचे. ते एक आमच्या परिवाराचे म्हणून माझा ते जन्म झाला, तर माझं नाव राम ठेवलं. आणि माझं प्राथमिक 1ली ते 2री शिक्षण नंदागोळच्या जिल्हा परिषद शाळेत झालं. नंतर वडिलांच्या लक्षात आलं की आपल्याकडे दुसरं काही भांडवल नाही, कारण माझे वडील फार कष्टकरी होते. 1978ला परळीमध्ये ज्यावेळेस त्यांनी पहिलं एक छोटस हॉटेल टाकलं, चहा, पाणी आणि भजे. त्या हॉटेलमध्ये काही अधिकारी लोक पाणी पुरवठ्याचे आले आणि त्यांना ते मंदिरच्या जवळ असल्यामुळे ते आवडलं नाश्ता वगैरे. ते म्हणले, कसं ह्याच्यापेक्षा तुम्हाला आम्ही आमच्या ह्या क्षेत्रात या, आम्ही मदत करू. वडील म्हणले, काय मदत करणार तुम्ही आम्हाला? ते म्हणले, तुम्हाला एक मजूर सोसायटी काढून देऊ. त्या काळामध्ये गुत्तेदारी करायची असेल तरी मजूर सोसायट्या लागायच्या. मग लक्ष्मी मजूर सोसायटी म्हणून 1978ला आमच्या वडिलांनी स्थापन केली. आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्यावेळेस 50,000, 60,000, 1 लाखापर्यंतचे गुत्ते घ्यायला सुरू केले. आणि एक 10 लोक गावातले घेऊन त्यांनी त्या मजूर सोसायटीचा कारभार सुरू केला. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे दुसरं शाश्वत काही नाही, आपले लेकरं शिकले पाहिजेत. आणि आम्ही 3 भाऊ 3 बहिणी. मग आम्हाला त्यांनी परळीमध्ये
विरोधाप्पा हलगेकडे जमीन घेऊन तिथे एक पत्र्याचं शेड ठोकलं आणि त्या ठिकाणी आम्हाला 1982 ला घेऊन आले शिक्षणाला. सरस्वती विद्यालयामध्ये माझं 3री ते 10वी शिक्षण झालं. श्री सरस्वती शाळा ही परळीतली त्या काळातली नामांकित शाळा आणि त्या शाळेमध्ये माझ्या वर्ग म्हणजे मी जेव्हा आलो शाळेत तसं आम्ही खेड्यातून आलेली. आमची भाषा एकदम अशी गावडळ आणि आमच्या वर्गामध्ये प्राध्यापकाचे, शिक्षकाचे, डॉक्टरचे, इंजिनियरचे आणि थर्मल पॉवर स्टेशन असल्यामुळं अनेक अधिकाऱ्यांची मुलं असायची. मग त्यांच्यामध्ये मी असा गावडळ दिसायचो. म्हणजे अगदी आपल्याला खेड्यातून आलेला मुलगा लगेच लक्षात यायचा. पण त्यांच्या संगतीमध्ये मी येऊन 1 वर्षातच मी त्यांच्या पहिल्या टॉप 5 मध्ये कसं येता येईल याची धडपड सुरू केली. आणि सरस्वती शाळेचे शिक्षक वृंद आणि स्टाफ इतका चांगला होता की त्या काळामध्ये नावाजलेली एक शाळा होती म्हणून मला सुद्धा शिक्षण चांगलं त्या सरस्वती शाळेत मिळालं. नंतर मी 11वी माझी दयानंद कॉलेजला 1 वर्ष केली. नंतर दयानंद कॉलेजवरून मी नांदेडला सायन्स कॉलेजमध्ये गेलो. पण त्यावेळेस कोचिंग क्लासेसचं फॅड नव्हतं. पण आमचे एक श्रीमंत फड म्हणून दोंडवाडीकर होते, एक चांगले इंजिनियर होते, त्यांनी कोचिंग क्लासेस नांदेडला घेऊन गेले. आणि नांदेडमध्ये काही त्यावेळेस मंडळाचं वारं सुरू झालं आणि मंडळाच्या वाऱ्यामध्ये मला थोडं सरस्वती शाळेत भाषण करायचा नाद होता. तर मी तिथं थोडं मनोवाद विरुद्ध भाषण केलं आणि ते कॉलेज पूर्ण विचारधारेचं ते ह्याच्यात होतं, संघ विचाराचं. आणि त्या विचारधारेच्या विरोधात मी फारच आक्रमकपणे बोललो. आणि मला कॉलेजमधून म्हणले हे कॉलेजमध्ये आक्रमक दिसतोय. आणि मला तिथून त्यांनी हे करून मग वैद्यनाथ कॉलेजमध्ये माझी 12वी झाली. आणि 12वी नंतर मी माझं शिक्षण काही माझ्या घरगुती ह्याच्यामुळं आणि काही माझ्या वडिलांना सपोर्ट करण्यासाठी, कारण बाकी माझे भावंड शिक्षण घेत होते, त्यांना वडिलांना धंद्यात मदत करावी म्हणून मी माझं इंजिनिअरिंगला लागलेलं फर्स्ट इयरला लागल्यावर मी 6 महिन्यामध्ये कॉलेज सोडून वडिलांच्या मदतीला ह्या गुत्तेदारी धंद्यातच आलो. हा. आता आपण आतापर्यंत असे कोणत्या कोणत्या गावला पाणी पुरवठा योजना केल्या किंवा सगळ्यात मोठी योजना कोणत्या गावला केली? मी माझ्या वडिलांनी तसं 100 गावामध्ये पाणी पुरवठा योजना केल्या. पण आमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी योजना म्हणजे श्री क्षेत्र भगवानगड. मुंडे साहेब, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना मी माझ्या सहीनं आणि माझ्या स्वतःच्या बलबुत्यावर साई कन्स्ट्रक्शन नावानं त्यावेळेसचं 2,97,00,000 रुपयाचं निविदा निघाली. ती मला बिनविरोध सुटली. मुंडे साहेबांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा होता. कैलासवासी सुखदेवराव मुंडे म्हणून रेणा कारखान्याचे अंबाजोगाई कारखान्याचे चेअरमन होते, त्यांचा सिंहाचा वाटा होता. या दोघांनी मला ते काम दिलं आणि मी ते काम माझ्या आयुष्यातलं माझ्या आयुष्याला कलाटणीच मिळाली त्या भगवानवाड्याच्या कामापासून. आणि त्या काळातलं आमच्या म्हणजे वंजारी समाज, माझ्या माहितीप्रमाणे वंजारी समाजातले सगळ्यात मोठा कॉन्ट्रॅक्ट मला होतं त्या काळात असं मला वाटतं. तर एका बाजूला गुत्तेदारी, दुसऱ्या बाजूला कौटुंबिक जिम्मेदारी, तिसऱ्या बाजूला मी पाहतो तुम्ही दिलीपरावजी देशमुख यांच्या तेवढेच जवळचे, लक्ष्मणराव मोरे यांच्या तेवढेच जवळचे, धससाहेब मंत्री झालते आपल्या घरी. आणि माझं तुमचं तेरा मुझसे है पहिले का नाता कोई, काय यूं ही नाही लुभाता कोई. तर तुम्ही त्यावेळेस मला तिथं नाश्त्याला त्यांच्या बरोबर डायनिंगवर होतो. म्हणजे तुम्ही खाताव का अंदा? म्हणजे नाही, त्याने अंदा म्हणजे दही धपाट खाऊ घातलं. पुन्हा लेकराचा वाढदिवस. तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता, जेव्हा की तुम्ही बसवराजजी पाटलाच्या निवडणुकीत बघितलं, दससाहेबांच्या निवडणुकीत बघितलं, दिलीपरावजीच्या निवडणुकीत बघितलं, पण तुम्ही मला कायम, मी उलट सुलट जरी लिहिलं तरी तुम्ही सन्मानाची वागणूक दिली. आणि जेव्हा की तुमचा दबदबा हे कॅमेऱ्यापुढे नको बोलायला काय, तर तुम्ही असं कोणालाही घाबरणारे नव्हतात आणि त्याचे काही अनुभव मलाही माहिती आहेत. तर तुम्हाला हे सगळ्या लोकांबरोबर आणि जोखमीचं काम, विश्वासाचं काम, कारण दिलीपरावचा विश्वास संपादन करणं खूप अवघड, तर तुम्ही हे कसं करत गेलात? बद्र साहेब, कसं आहे, आयुष्यामध्ये पहिल्यांदा माणसानं माणसासोबत माणुसकीनं वागलं पाहिजे. हाच आपला मोठा धर्म आहे. मग कुठलाही जात धर्म कुठलाही मोठा नाही. माझं ज्यावेळेस भगवानगडचं काम चालू होतं आणि मी उच्च शिखरावर होतो त्यावेळेस वय होतं माझं 22. आणि योगायोगानं लक्ष्मणराव मोरे साहेब, दिलीप माने, गणपतराव मोरगे हे बीडला निविदे निमित्त आले. आणि तत्कालीन कार्यकारी अभियंता
श्री पी तोंडे साहेब म्हणले की रामराव आल्यावर ठरवू म्हणले आपण काय करायचं. मग त्यांना काय वाटलं की रामराव म्हणजे एक धोतर टोपी घालून एक मोठा माणूस किंवा त्या तत्कालीन स्वर्गीय पंडितांना जिल्हा परिषद अध्यक्ष होते, मुंडे साहेबांचं राज्य होतं आणि साहेब उपमुख्यमंत्री होते, त्यांना वाटलं कोणीतरी मोठा माणूस येणार असेल त्याच्याशी आल्यावर चर्चा करू आपल्याशी बीड जिल्ह्यात एंट्री देते. मी येऊन गेलो ऑफिसमध्ये आणि ते विचारले किंवा कुठे म्हणले तुमचे ते रामराव कुठे येतं, आम्हाला भेटायचे त्यांना. ते म्हणले ते येऊन गेलं म्हणले आताच. ते म्हणले ते पोरग होतं ना 22 वर्षाचं, माझं वयस 22 वर्ष होतं. पण ह्या घटनेमध्ये मला काय झालं, काही माझ्या जे आपण म्हणतो जलशिवरती वगैरे अशा लोकांना देखोल नाही आणि आमच्यात फूट पडली आणि ते भगवानगडच्या शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्याकडून ते काम आमचं पार्टनरशिप तोडली गेली आणि मग मी त्याच धाग्यानं माझा तेवढाच परिचय श्री लक्ष्मण मोरे साहेबाशी मी गेलो आणि त्यांना भेटलो. म्हणलो साहेब माझं असं असं नुकसान झालं. अरे मला म्हणले तुमचा तर फार थाट होता म्हणले बीडमध्ये, म्हणजे तुम्हाला विचारल्याशिवाय तर टेंडर बी कोणी टाकत नव्हतं म्हणले, तुमची काय म्हणते ते आता तुमच्या भाषेमध्ये कॅमेरा बोलतात नाही म्हणजे तुमची दंडनशाही होती म्हणले आम्हाला बाहेरच्या लोकांना. मी म्हणलं साहेब तसं काही नाही, पण आमचं सगळे सहकार्य म्हणून मला तुम्ही मदत करा. ते म्हणले करतो आणि मला माझी प्रथम त्यांनी दिलीपराव देशमुख साहेबांची ओळख करून दिली. मला दिलीपराव देशमुख साहेबांनी मुलाप्रमाणे प्रेम केलं. मला पट्टीवडगाव 9 गावची योजना दिली, ती साधारणतः त्या काळामध्ये 99-2000 मध्ये 6-6.5 कोटी होती, 10 कोटीपर्यंत गेली. मी ती यशस्वीरित्या, आजही पाणी पुरवठा चालू आहे, मी ती यशस्वीरित्या पार पडली. त्याच्यामध्ये आपल्या अनेकदा आपला दोघांचा स्नेह आला आणि मला अडचणी मी तुमच्यावर सल्ला घ्यायला यायचं आणि मग त्याच्यामध्ये माझा त्यांच्याशी इतका स्नेह जमला की मी म्हणजे त्यांच्या कुटुंबातला सदस्य झालो. आणि मग ते साहेब मुख्यमंत्री होते आणि मग दिलीपराव साहेब पहिल्याच वेळेस बिनविरोध आमदार झाले. त्यावेळेस काही माझं योगदानचा योग आला नाही, पण 2006ला लढत ठरली आणि भाजपचे निंबाळकर उस्मानाबादचे ते उमेदवार राहिले. मग आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आम्हाला ज्या नेतृत्वानं घडवलं त्या नेतृत्वासाठी काहीतरी आम्हाला परतफेड करायची आली. तर मी त्या तत्कालीन म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो इतकं फिरायचं की म्हणजे 18 तास 20 तास आम्ही प्रचारात फिरायचं. म्हणजे तुम्हाला एक त्याच्यातला किस्सा सांगतो. माझे मित्र होते भरत राठोड म्हणून, ते अहमदपूरला शिव होते आणि त्यांच्या वडिलाचं एक मत सोनपेठला होतं. पण ते दिलीपराव साहेब म्हणले एवढे मतं पडतात आपल्याला, म्हणले विक्रम होतोय, एका मताला काय होतं मिळू नाही. मी रात्रीच्या 3 वाजता गेलो भरतकडे माझ्या मित्राकडे, त्यांना म्हणलो असं असं आहे आणि माझे त्यांचे प्रभाकर राठोडचे स्नेहाचे संबंध होते. मी तिथून अहमदपूरून 3 वाजता सोनपेठला पोहोचलो, सोनपेठहून त्यांना गाडीत टाकून सकाळी 8ला मतदान झालं. म्हणजे ही जी धावपळ केली त्याच्यामुळे दिलीपरावांना माझं हे वाटलं आणि सलग ते 2 टर्म आमदार राहिले. 12लाही मला योग आला त्यांचं मत. आणि मी तसं पाहिलं तर माझं टीपी मुंडे सरांचं 2004-5 मध्ये नातं झालं आणि मी मुंडे साहेबांची जे मुंडे साहेबांसोबत किंवा माझा वर्गमित्र धनंजय मुंडे साहेब काम करत होतो ते सोडून मी टीपी मुंडे साहेब त्यांना सांगितलं आता माझं हे नातं झालंय आणि घरातल्याच नात्याला मला विरोध करता येणार नाही, म्हणून मी त्यांची सोबत सोडून टीपी मुंडे सरांसोबत इमानी इतबारे मी ज्याच्यासोबत काम करतो ना, माझं एक वैशिष्ट्य आहे, मी आज तुमच्यासोबत इतका इमानदार आहे ना, माझा जीव बी गेला तर मी तुमच्यासाठी हटणार नाही. बरोबर आहे. पण तुमच्या विरोधात गेल्यावर काय तुम्हाला ते माफ बी करणार नाही. म्हणजे असं माझा स्वभाव आहे. त्यामुळे मी टीपी सरांसोबत रात्रदिवस काम केलं. पण त्या काम करण्यामध्ये काय घडलं मला माहित नाही, पण विनाकारण 2007च्या जिल्हा परिषद मध्ये माझी आई अल्पमतानं पडली जिल्हा परिषदला आणि मला 2-302च्या खून खटल्यामध्ये सलग 2दा अटक झाली आणि ते राजकीय गुन्हे माझ्यावर 2007 ते 12-11 चालले. त्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेतून माझं त्या तत्कालीन माझे स्वर्गीय भास्करराव आव्हाड साहेब, माझ्या बारक्या भावाचे मामाशास्त्री आणि माझे इथले घाणेकर साहेब वकील यांनी सगळ्यांनी कायदेशीर आणि सर्वात महत्वाचा माझा रोल होता स्वर्गीय विक्रम खांदार यांचा. यांनी माझ्याकडून 1 रुपयाही फीस न घेता, एक रामराव चांगला माणूस आहे, गुत्तेरीतलं घर होतं, ह्याला अडचणीत आणलं म्हणून. आणि त्यावेळेस मला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, दिलीपराव देशमुख साहेब, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि सुरेश अण्णा धस यांनी प्रचंड मदत केली. म्हणजे तुमच्या कॅमेऱ्यासमोर सांगायला हरकत नाही, मी एकदा मकरदानासपूरला सांगितलं होतं की बाबा माझ्याकडे पूर्ण माझ्या कार्यकाळात 24 तास सगळ्या सुखसुविधा होत्या. म्हणजे ह्याला फोड मला जास्त करता येणार नाही पुढे. म्हणजे अगदी मोबाईल, मला बाहेर जाणं येणं, म्हणजे मी
मला कसली बंदी बिंदी काही नव्हती, कारण स्वतः साहेब सीएम होते आणि ते म्हणजे हे काय राजकीय गुन्हेगार आहेत, हे काही तुमचे अतिरेकी नाही म्हणायची. त्यामुळे आम्हाला तो काळच संकटाचा होता, कुटुंब डिस्टर्ब होतं. शेवटी जेल ही जेलच असते. पण मी त्यावेळेस एका केसमध्ये 38 महिने 2 दिवस, सलग 3 वर्षे 2 महिने 2 दिवस आणि एका केसमध्ये 3 महिने 25 दिवस मला काढा लागली. पण माझी त्या ह्याच्यातून सप्टेंबर 2011 मध्ये निर्दोष मुक्तता झाली. मी बाइज्जत बरी झालो. कारण त्या केसमध्ये मला सांगावं सडतो, तुमच्या मुद्दाम सांगावं वाटतं की प्रिय अलिबी म्हणून एक असते. आपल्यावर जर कोणी आरोप केला, आता समजा लातूरमध्ये खून घटना घडला आणि ते म्हणले रामेश्वर बद्दल रामराव किती हजर होते, पण आपण दोघं जर सिद्ध करू शकलो की आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये होतो, तर ह्याला प्रिय अलिबी म्हणतात. तर मी माझी प्रिय अलिबी सादर केली आणि मी घटनेच्या दिवशी माझ्या एका चीफ इंजिनियर संघ लातूरला मीटिंग मध्ये होतो. सुप्रिंटेंडेंट इंजिनियर संघ मीटिंग होती माझी आणि माझ्या सगळे इंजिनियर होते गाडीमध्ये, त्यांचं सगळे साक्ष्यपुरावे झाली आणि त्या केसमध्ये प्रिय अलिबी लागू झाली. तशी ती केस खूप अवघड होती, कारण सगळ्याला वाटत याच्यात कन्व्हेन्शन होत आहे. कारण तो खून खटला म्हणजे कैलासवासी किशोर फड यांना कुणी मारलं माहित नाही, पण तो खटला खूप गाजला महाराष्ट्रभर आणि ते फार मोठं गुंडगिरीचं वलयाचं डबा लागला आमच्यावर. पण त्याच्यामध्ये आम्ही निष्पाप असताना, काही आमचा संबंध नसताना माझी प्रिय अलिबी लागू झाली, बाकीच्याही आरोपीला फायदा झाला असं मला वाटतंय. अच्छा, पण हे सगळं होत असताना ज्या पद्धतीनं तुम्ही दिलीपरावजीसाठी मेहनत घेतली, धस साहेब मंत्री असताना तुम्ही बोलवलं, धस साहेबाच्या निवडणुकीत तुम्ही मेहनत घेतली, आता काल परवा या निवडणुकीत पाटील साहेबाच्या तुम्ही सगळीकडं फिरणं आणि विश्वास, कारण विधान परिषदेची निवडणूक ही विश्वासावर असते. एका बाजूला आपण ओबीसीचे वंजाऱ्याचे असताना दिलीपरावजी बरोबर तेवढंच संबंध, धस साहेबाबरोबर तेवढंच संबंध, बसवराज पाटला बरोबर, हे जमलं कसं तुम्हाला? हो, अगदी तुमचा योग्य प्रश्न आहे. मी जेव्हा सप्टेंबर 2018 बाहेर आलो आणि 12ची निवडणूक लागली, तर मी छानपैकी माझ्या घरी साहेबांना बोलवलं. त्यावेळेस टीपी मुंडे सरांचे 26 नगरसेवक आणि नगराध्यक्ष होते. तर माझ्याकडे माझ्या भावाचे सासरे असल्यामुळं माझ्याकडे जेवणाचा कार्यक्रम ठेवला आणि दिलीपरावनी जेवण झाल्यानंतर माझ्या वडिलांना सांगितलं की मी रामरावला घेऊन जातोय. पुढे म्हणजे घेऊन जा. ते म्हणजे नाही, तसं नाही, बॅग भरून द्या म्हणजे. आणि मला सांगितलं की आता ह्या म्हणजे हसून म्हणले ते, ह्या मुंडेच्या भानगडीत पडू नका म्हणले तुम्ही. आपलं एकदा भागले म्हणले, आपण वडिलाच्या आई वडिलाच्या आशीर्वादानं कृपेने देवाच्या आलात म्हणले, चला म्हणले. आणि मला बॅग भरून मला लातूरला त्यांनी घेऊन गेली आणि मला लातूरला एक घर दिलं. सन्माननीय मोरे साहेबांना सांगितलं ह्यांना एक घर द्या आणि ह्याला कुठे जाऊ देऊ नका. आणि तितक्याच मान सन्मानानं मला, माझ्यावर 2 आरोप होऊन सुद्धा तितक्याच मान सन्मानाला सोबत घेतलं. आणि मी 12च्या इलेक्शन मध्ये प्रचंड मेहनत घेतली, चांगल्या मताने साहेब निवडून आले. आणि योगायोगानं मी तिथे त्यांच्यासोबत काम करत असताना 18ला आमचे मित्र, आमच्या 2-3 पिढ्याचे संबंध असलेले माझे वडील आणि रामचंद्र दादा धस हे सोबत गुद्दारी केल्यामुळं सुरेश अण्णांनी पक्षांतर केलं आणि माझ्याच घरी येऊन बसले. त्याला साक्षीदार तुम्ही आहेत. आता माझी गोची झाली. मी म्हणलो मला दिलीपराव साहेबांच्या पाया पडल्याशिवाय तुमचं काम करता येणार नाही. आता त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार होता. मग दिलीपराव साहेब राजकीय चाणक्य आहेत. ते म्हणले वा तुम्हाला जे योग्य वाटते ते निर्णय घ्या. त्यांनी मला जा बी म्हणले नाहीत आणि आमच्या सोबत राहाही म्हणले नाही. मग मी आता म्हणलो साहेब मी मित्राचं काम करू. आणि ती इलेक्शन तर तुम्हाला सांगतो, म्हणजे आता जसं रमेश कराड यांनी धीरज भाईचा पराभव केला, मी तर असं म्हणतो रमेश अप्पा कराड सारखा जॉईंट किलर आमदार कोणीच नाही महाराष्ट्रात. बरोबर, बाकी सगळी मॅनेजमेंट आहे. म्हणजे रमेश अप्पांनी आयुष्यात जी मेहनत घेतली साहेब, कष्ट घेतले, अनेक जेवणाळी घातल्या, लोकांची सेवा केली, पण त्या माणसाला कोणीच काही दिलं नाही. पण देवेंद्र भाऊ फडणवीस एक असं व्यक्तिमत्व आहे, त्यांनी लक्षात आलं त्यांच्या की हा माणूस खूप चांगला आहे, पूर्ण ताकदीनिशी. कारण देशमुखांचा पराभव करणं इतकं सोपं नाही आणि त्यांच्या बालेकिल्ल्यात. आणि तुम्ही तर त्याचे खंबीर म्हणजे मित्र आहेत, नाही खंबाच तुम्ही. म्हणजे रमेश अप्पाचे तुम्ही सल्लागार बी आहेत, तुम्ही त्यांचे मार्गदर्शक बी आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. पण मला एक कौतुक वाटतं की रमेश अप्पा सारख्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या माणसाला सुद्धा
एवढ्या मोठ्या राजकारणातल्या घरातल्या मुलाचा पराभव करणं सोपं नाही सर. म्हणून मी म्हणतो समाजाचं पुढे नेतृत्व करण्याची संधी जर मिळाली तर रमेश आप्पाला दिली पाहिजे, बरोबर असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर. आणि हे बघा, माझे कुणासंग वैयक्तिक मतभेद असतील पण माझे मनभेद कधी कुणासंग नाही नाही. त्याच्यामुळे मला तुम्ही जे म्हणलात ना, मग सुरेश अण्णाच्या इलेक्शन मध्ये रमेश आप्पाच उमेदवार होते. हो, योगायोगानं विड्रॉ केलं त्या घटनाक्रम मला माहित आहे. मग आमची तर समोरासमोर झाली असती. पण रमेश आप्पाच्या नशिबात पुढे आमदार एमएलसी होती आणि एमएलए होती. मग सुरेश अण्णाच्या इलेक्शन मध्ये आम्ही इतिहास केला साहेब. जसं आता मी रमेश आप्पा बद्दल सांगितलं तसं तुम्हाला सांगतो, विधान परिषद निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात गाजलेली निवडणूक म्हणजे सुरेश अण्णा. 563 मतं राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे रेकॉर्डला होते आणि 266 मतं हे भाजप शिवसेनेची होती. पण शिवसेना तेवढी मनाने सोबत नव्हती. आणि 78 मतं अशी होती साहेब, जे मतं वंचित, MIM म्हणजे भाजपच्या विचारधारेच्या विरोधातली मत होती. म्हणजे कधी भाजपला मत करायचा त्यांचा प्रश्नच येत नाही. पण आमचा सुरेश अण्णा म्हणजे सगळ्या, जसा रंग भेटल, जसं भेटल त्याच्यात मिसळून जाणारा व्यक्तिमत्व आणि खाली बसून गप्पा मारून सगळ्याशी मिळून राहणारा. त्याच्यामुळे त्यांनी आम्ही विक्रमी मतानं तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, मॅनेजमेंटचे गुरु अरविंद भैया पाटील निलंगेकर, तत्कालीन सुयेसाहेब आणि आत्ताचे आमदार आमचे नेते अभिमन्यू पवार साहेब यांनी खूप मेहनत घेतली लातूरमध्ये. आणि मला तिथे सहप्रभारी म्हणून लातूरमध्ये काम करण्याचा योग आला. अरविंद भैया मार्गदर्शक होते. आम्ही लातूरमधून 72 मताची आघाडी देऊ शकलो. बरोबर. म्हणजे लातूरमध्ये काँग्रेसचे राष्ट्रवादी मत जास्त असून आम्ही मताची आघाडी देऊ शकलो, म्हणून अण्णा 78 मतांनी निवडून आले. बरोबर आहे. मग ही जादू झाली. मग आता पक्षांतर झालं आणि योगानं 2018-19च्या निवडणुकीमध्ये पंकजाताईचा आणि TP सरांचं काही बोलणं झालं आणि मला सर म्हणले की आता आपल्याला भाजपमध्ये जायचंय. मी बोललो, तुम्ही जिथं असताल तिथं आम्ही सोबत आहोत. आणि त्यांचा सगळ्याचा सार्वजनिक निर्णय झाला आणि आम्ही 19ला आजचे देशाचे गृहमंत्री आणि तत्कालीन भाजपचे अध्यक्ष यांच्या हस्ते सावरगावच्या भगवानगडावर आम्ही भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि भाजपवासी झालो. म्हणजे देशमुखांचं घर जिथं मला अगदी मुलापर्यंत सांभाळलं, त्यांना सोडून मी भाजपमध्ये आलो. आणि 19ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी 70-80 गावामध्ये, मी ही मुद्दाम तुम्हाला सांगतोय की ही फार कमी लोकांना माहित आहे, मी धनंजय माझा वर्गमित्र असून सुद्धा आक्रमकपणे मी गावोगाव पंकजाताईची सगळी भाषणं केली. आता आम्ही मित्र आहोत. आम्हाला खाजगीमध्ये धनंजय म्हणला, राम तू काय यांना घ्यायलास म्हणला, आमचं घरचं भांडण आहे म्हणला, तुझा काय याच्यात रोल आहे. मी म्हणलं, बघ धनंजय, मी ज्याच्यासोबत असतो लॉयल्टी, तुझ्यासोबत राहिलो, तुझ्यासोबत काम इमानीत बरे केलं. आज मी ताईसाठी करतोय, तर ताईसाठी मी आक्रमकपणे, मी आणि TP मुंडे सरांनी गावोगाव सभा घ्यायच्या, तिथं ताईची बाजू मांडायची. पण त्यावेळेस काय धनंजयने खूप ताकद लावली, त्याला आदर्श शक्तीचाही हात होता मोठा. ताई बी चांगल्या नेत्या मुख्यमंत्री पदाच्या लिस्टमध्ये असलेल्या असल्यामुळे त्यांना बी ते, जसं खडसे साहेब गेले, तावडे गेले, बावनकुळे गेले, तसं ताई बी जाता जाता तिथं पराभव झाला ताईचा. ती दुर्दैवी मतदारसंघासाठी. नाही तर ताई ह्या एक कमी वयातल्या तरुण नेत्या आहेत आणि त्यांना खूप भविष्य आहे पुढे. आता हे तुम्ही कालच्या वेळेस मी पाहिलं बसवराज पाटील साहेबांच्या निवडणुकीत सुद्धा बीड जिल्ह्यात आपण एका तालुका प्रेसला 4-4 घरी गेलो. काय ते बाबरी मुंडेच्या घरी गेलो, तिकडं ह्यांच्या घरी गेलो, आपण साळुंकेच्या घरी गेलो, सगळ्याकडे पोटभरेकडे गेलो, पोटभरेकडे गेलो, तिकडे धारूरला दिक्कतकडे गेलो, दिक्कतकडे सगळेच. तर हे कसं तुम्ही जमलं, तुम्हाला किंवा जमतंय काय? सध्याच्या राजकारणामध्ये काही द्वेष निर्माण झालाय. पहिलं तसं नव्हतं. पहिलं राजकीय विरोध हा मतदान होस्तोवर असायचा. 5 वाजले की आपण एकत्र चहा प्यायची, ही संस्कृती महाराष्ट्राची. पण काय झालं, अशात त्याच्या लग्नाला जायचं नाही, त्याच्या कार्यक्रमाला जायचं नाही, अशी वृत्ती सुद्धा आहे. पण माझे जेवढे तुम्ही आता नाव घेतले सगळ्याशी स्नेहाचे संबंध. आणि मला योग आला की बीड जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून भाजपकडून सुरेश अण्णा यांची नियुक्ती झाली.
प्रभारी म्हणून. आणि अण्णांनी मला फोन केला, अरे म्हणले रामराव, ते बसवराज पाटलांचे आपल्याला मागच्या निवडणुकीला उपकार जिने आपल्यावर केला त्याची परतफेड सहव्याज करायची म्हणले. कारण मागच्या वेळेस आम्हाला बापूराव पाटील मुरुमकर आणि बसवराज पाटील, सुनील मालक चव्हाण यांनी प्रचंड मदत केली होती. आता त्या मदतीची परतफेड करायची वेळ आली. म्हणले ये बरं तू. मी म्हणलो अण्णा, मी कुठं जर गेलो माझ्याकडे काय कुठलं राजकीय पद नाही, हे कोण आहे म्हणून लोक विचारतात. ते म्हणले तुला काय करायचं माझ्यासोबतच. आणि मग आपण साक्षीदार आहात. आम्ही जिल्ह्याचे नेते पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे साहेब, परत प्रकाश अण्णा सोळंके, आपले बीडचे योगेश क्षीरसागर पंडित आणि सिंहाचा वाटा विजयसिंह पंडित, अमरसिंह पंडित, आपल्या केजचे आमदार नमिताताई मुंडा, अक्षय मुंडा, नंदूशेठ आमचे रमेश आडसकर आणि आता त्यांची नाव कॅमेऱ्यापुढे घेतलं तर हे होतं बाकी सर्व पक्षीय मित्रमंडळी. मग त्याच्यामध्ये आमचे सगळे झाले. हो बरोबर आहे. असं सगळ्याचा एक जमाव जमला. सगळ्यात महत्वाचं नाव राहिलं पापा मोदी आमचे, पापा शेठ. आता सगळ्याची मोड बांधली गेली आणि आमचं असं ठरलं की एकदा परतफेड करताना आपण विक्रमच करूया. साहेब मला सांगायला आनंद वाटल, या सगळ्या घेतलेल्या नेत्यांच्या मदतीनं 304 मत होतं. आम्ही फक्त एक मत मागितलं नाही घरी जाऊन. त्यांनी सांगितलं आमचं राष्ट्रीय हे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, नाही राष्ट्रीय काँग्रेसचं हे आहे. 303 मताच्या घरी गेलो आम्ही. मला सांगायला आज आनंद वाटतो. मी काउंटिंगला मध्ये होतो, लोकांना वाटतं हे कसं बाहेर आलं. काय ती फार मोठी काउंटिंग नव्हती ना. मतपत्रिका टाकतानाच ती पालती घालतानाच कळते कुणाला फुली मारली. आणि मतपत्रिका कशी असायची, बॉक्स उलटला की त्याच्यामध्ये 25 मतं, 30 मतं, 40 मतं, जेवढी संख्या नगर बसली तेवढी लगेच लक्षात यायचं. तर मी तुम्हाला आज म्हणजे आत्मविश्वास सांगतो, 304 मतापैकी फक्त एक मत विरोधात गेलं. 5 मतपत्रिका कोऱ्या निघाल्या. 298 मतं हे बसवराज पाटील मुरुमकर साहेबांना मिळाले. आम्हाला आनंद याचा वाटला की आम्हाला मागच्या 2018ला जी मदत केली त्यांनी त्याची आम्ही सहव्याज परतफेड करू शकतो. आणि त्याच्यामध्ये मग बसवराज पाटील साहेबांना काल बीडमध्ये आले होते, माझ्याविषयी चांगलं उद्गार केले त्यांनी. आता बऱ्याच लोकांना वाटतं की मला ते रामरावविषयीच कसं बोलतात ते, असं लोकांना वाटतं. आणि त्याची साक्षीदार तुम्ही आहात. पण ते केलेल्या कामाचं माझे त्यांनी कौतुक केलं, माझ्या पाठीवर हात टाकला. मला आनंद वाटला की आपलं कोणीतरी कौतुक करतंय. आणि बसवराज पाटील एक असं नेतृत्व आहे साहेब, ओबीसी समाजाचं नाही सगळ्या समाजाचं. त्या नेतृत्वाला काँग्रेसमध्ये थोडं दाबलं गेलं, पण आता ते नेतृत्व होऊन मी आज तुमच्या कॅमेऱ्यापुढे अधिकृत म्हणतो, म्हणजे भारताचे इतिहासामध्ये स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं जे योगदान आहे, त्याच्यानंतर जर शिवराज पाटील चाकूरकर साहेब नेता जर कोणी होईल तर ते बसवराज पाटील मुरुमकर आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे. माझा त्यांचा जे हे महिना 2 महिने स्नेह आला, म्हणजे अगदी शांत, तुम्ही म्हणला तसं तितकं ताकद अंगात आहे, पण असं रुबाब नाही. हा आता भविष्यामध्ये राजकारणामध्ये आता बीड जिल्हा, तुम्ही संभाजीनगरला राहता, लातूरलाही राहता, पण दिवसेंदिवस म्हणजे बघा, बोलू वाटलं बोला, दिवसेंदिवस राजकारणात जातीवाद खूप वाढत चाललाय. काय करावं लागेल बाकी लोकांनी? तुम्ही योग्य प्रश्न विचारला साहेब. माझे वडील वारल्यावर 2023 मध्ये मला माझे नातेवाईक आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड साहेब असंभाजीला घेऊन आले. ते म्हणजे आता रामराव माझ्यासोबत चल. मी मागचे 4 वर्ष त्यांच्यासोबत काम करतोय. राजकारणातला देव माणूस म्हणजे भागवत कराड. टीका टिप्पणी होत असत, हे सोशल मीडिया सोडून द्या, पण तुम्ही योग्य प्रश्न विचारला. आता राजकारणात असल्या माझं काही काम राहिलं नाही. आणि इतका जातीवाद वाढला काही मागच्या आंदोलनांनी, तर हॉटेलवर चहा पिताना लोक बोर्डकडे बघतात की कुणाचं हॉटेल आहे, आणि बोलताना विचारतात तुम्ही पाटील का देशमुख काय आहे, किंवा तुम्ही कोण वंजारी का. आणि आमचा बीड जिल्हा तर मागच्या त्या संतोष देशमुख खून खटल्यामुळं अत्यंत क्रूर घटना होती ती. ज्यांनी केली त्यांना फाशी झालीच पाहिजे. एक मी वंजारी समाजाचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून सांगतो, पण त्याच्यामध्ये विनाकारण आमचा समाज भरडला गेला, नेतृत्व भरडलं गेलं. आज आम्ही जर सांगली साताऱ्याकडे कुठे गेलो
तर आम्हाला गीते म्हणल्यावर विचारतात की तुम्ही वंजारी का परळीची? अरे बापरे बाप, फार डेंजर माणसं. म्हणजे असं ते आमच्या बरं, सगळ्यात एक आश्चर्य मला आठवलं, तुम्ही माझ्या घरी राम मंदिराच्या निधी आणि कार्यक्रमाबद्दल आलतात, तर तुम्ही संघाचं कधीपासून जुडला गेला त्यावेळेस जे विचारलं होतं ते लोकांना कळलं पाहिजे की समाजसेवक संघाचं आमचे सुरेशराव कुलकर्णी आमच्या घरासमोरचे, तर तुम्ही मला वाटतं दिवस रात्र सुधाकरराव कुलकर्णी, तुम्ही संघात कधीपासून जुडलात? मी ज्यावेळेस लातूरला राहायला गेलो 2012 मध्ये, त्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची सुये साहेब, SR कुलकर्णी बांधगावकर यांचा आणि माझं घर शेजारी होतं. मग आमचा 4-5 वर्ष रोज बसणं उठणं असायचं. आणि त्यांनी सांगितलं की आता हे सामाजिक काम करायचं तुम्ही करा. आणि योगायोगानं राम मंदिराचं निधी संकलनाचं काम आलं, त्याच्यामध्ये मला लातूरचे 4 भाग केले. त्याच्यामध्ये अहिल्यानगरचं मला निधी संकलनाचं प्रमुख म्हणून पद देण्यात आलं. जशी आता राजकारणातले बड्या सांगितले आपण मोठमोठ्या, आम्ही फार मेहनत केली ना, आम्ही मतं घेतली नाही, तसं मला नाद आहे सकाळी पहाटे 5 ला उठणे कामाला लागणे. मग मी केशवनगरचे 40-50 आमचे संघाचे सगळे लोक घ्यायचे, ते बी सगळे रिटायर असल्यामुळे सकाळी 6 लाच रस्त्यावर तयार असायचे. आणि आम्ही 6 वाजल्यापासून, मला सांगायला आनंद होऊन साहेब, आम्हाला राम जन्मभूमीचा निधी संकलन करताना आम्हाला पैसा हा महत्वाचा नव्हता, घरोघर जाणं महत्वाचं. माझ्या अहिल्यानगरमध्ये 25,000 घरं होती, तर आम्ही साधारणतः 18,000 घरापर्यंत गेलो. मला त्याच्यात 4 गावं होते, त्या गावातल्या काही ग्रामीण मधल्या मुस्लिम समाजाला सुद्धा स्टेजवर येऊन साहेब पैसे दिले. आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी त्या निधी संकलनातली घटना सांगतो. हे तृतीयपंथी असतात ना, 5-10 रुपये ते गाडीवरून मागतात, ते मला भेटले. माऊली म्हणून त्यांचे माऊली त्यांचे अध्यक्ष होते, मला येऊन भेटले. मला म्हणले भाऊ आम्हाला निधी द्यायचा आहे. मी म्हणलो द्या, काय द्यायचं द्या, आम्ही पावती लगेच तुम्हाला देतो. म्हणजे तसा नाही द्यायचा, आम्हाला नाचून गाऊन द्यायचं. तर साहेब त्यांनी आपल्या अभिमन्यू पवार साहेबांच्या घराच्या बॅक साईडलाच कार्यक्रम ठेवला, त्या नगर विशालनगरच्या खालच्या साईडला. 200-250 रुपये त्यांची जमिली. नाचून गाऊन भजन करून त्यांनी आम्हाला 11,000 रुपये दिले. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणी मानित नाही, म्हणजे आम्ही रामाला मानतो. तर त्याचं माझं संघामध्ये खूप कौतुक झालं की चांगला कार्यकर्ता आहे. पण कसं आहे, आपले आक्रमक विचार, संघाचे थोडे मोळ विचार. काही संघातले लोक मला म्हणले की रामरावला संघात घेतल्यावर संघच बिघडायचा म्हणले. नाही, मी तुम्हाला हाच प्रश्न केला होता माझ्या घरी आल्यावर. तुम्ही ह्यांच्या नादाला केव्हापासून लागला, माझं वाक्य होत रामभाऊ म्हणलं इकडं कस काय राम मंदिराकडे, मी राम आहे म्हणला तुम्ही, मला आठवत आहे. तर एक हरफान मौला व्यक्तिमत्व, विनाकारण कोणालाही वाकडं बोलायचं नाही, गोरगरिबाला तन मन धनानं मदत करणारे. आणि जिथं असो, मग दिलीपरावजी देशमुख असो, TP मुंडे सर असो, धनुभाऊ असो, पंडितांना असो, धस असो, या सगळ्याशी मिळून मिसळून प्रेमानं, मग बद्दरी असो, काय की बद्दल एखाद्याला विरोध करते तर खाजगीत म्हणणार ते कशामुळं, काय करायचंय तुम्हाला, वातावरण तर असं आहे. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व, मला खूप खूप आनंद झाला. आणि तुम्हाला आणखीन काय सांगावं वाटतंय ते तुम्ही सांगा, अशी मी विनंती करतो. आता मी तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक एवढंच सांगतो, माझं राष्ट्रीय स्वयंसेवक मध्ये प्रथम वर्ग झाला. आणि संघाची एक शिस्त आहे, माणूस कुख्यात डाकू असू द्या, साधू असू द्या, संत असू द्या, महंत असू द्या, जसा आहे तसा घ्यायचा, पाहिजे तसा घडवायचा आणि संघ प्रणालीत आणायचा. त्याप्रमाणे मी संघाच्या रॅलीमध्ये आलो, मी काही बिघडू दिलं नाही किंवा त्यांचं. आणि मला संघामध्ये आपले संजयजी अग्रवाल, सुधाकरराव कुलकर्णी, SR कुलकर्णी, आमचे कापसे आप्पा म्हणजे मोठं व्यक्तिमत्व. आणि आपले डॉक्टर साहेब कुकडे काकांचं मला खूप सगळ्याचं मार्गदर्शन मिळालं. आणि मला माझ्या जीवनामध्ये संघात काम केल्यावर मला एक आत्मिक समाधान मिळालं. म्हणजे आता काल मला जाता जाता मला एवढंच सांगायचंय की माझा जो छोटा भाऊ आहे, लहाना भाऊ आहे, आज तुम्ही जर गुगलवर टाकलं हु इज द अल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया, तर भरत गीते नाव येते. आता भरत गीते विषयी
अॅल्युमिनियम मध्ये काम करणारे हिंदाल्को ग्रुप आहे, वेदांत आहे, अग्रवाल आहे, जैन आहेत, मोठमोठे 3-3, 4-4 लाख कोटीचे बिर्ला आहेत, मोठमोठे व्यक्ती. पण माझ्या भावानं जे कष्ट घेतले, जर्मनी 10 वर्षी टेक्नॉलॉजी शिकला, ती भारतात घेऊन आला. आणि आनंदाने सांगायला गोष्ट अशी होती साहेब, की आपल्या रशियावरून एक सार्थ टँकचं इंजिन ब्लॉक येत होता. तो मागच्या 25 वर्षापूर्वी इंजिन बनत होतं, पण ते ब्लॉक पूर्ण बनत होता. माझ्या भावानं 2023 मध्ये शांतपणे कोविडमध्ये तो ब्लॉक बनवला. 563 त्या रणगाड्यात तो इंजिन बसवलं आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब यांच्या हस्ते त्याला युवा उद्योजक देशाचा पुरस्कार मिळाला. आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे ते वैयक्तिक मित्र आहेत, जर्मन मॅन आहेत. ते पण फार कमी लोकांना माहित आहे की देवेंद्र भाऊंचं शिक्षण पण जर्मनी झालेलं आहे. त्यामुळे त्यांची मैत्री खूप आहे, राजकारण विरहित आहेत. आता सुप्याचं जे उद्घाटन झालं ते सगळे भाषण तुम्ही ऐकले. मला असं सांगताना गर्व होतो की 23 मिनिटाच्या भाषणामध्ये 15 ते 16 वेळेस नाव घेतलं. बरं, माझे मित्र, माझे सहकारी, माझे कलिग. आणि त्यांनी सगळ्यात मोठी पदवी दिली, महाराष्ट्र राज्याचे औद्योगिक राजदूत. भरतला इंजिनिअरिंग कळतं, भरतला सोशल कळतं, अर्थकारण कळतं, उद्योग कसा आणावा, कसा सेटल करावा सगळं कळतं. आणि आज आमचं कुटुंब, माझा 2 नंबरचा भाऊ लक्ष्मण त्याचं नाव आहे, पण त्याला आम्ही रवींद्र उर्फ पापा शेठ म्हणतो. त्यांनी पण साई मंदिर छान बांधलं. तुम्ही साई भक्त आहात, एकदा दर्शनाला या. त्याचंही परळीला एक चांगलं लॉज आहे. आम्ही 3 भाऊ व्यवस्थितशीर सेटल आहोत. काल परवा मुलीला कुठे ऍडमिशन घेतलं म्हणतात तुम्ही? MIT कॉलेज कोथरूडला इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक. माझ्या 3 बहिणी वेल घरी सेट आहेत. एक बहीण लातूरला भतानीच्या घरात गेली, डॉक्टर आहेत ते दोघं नवरा बायको. 2 बहिणी हाऊस वाईफ आहेत. आता माझे 3 मुलं, म्हणजे माझा 2 जुळे मुलं आहेत मला आणि एक मुलगी आहे. तर माझे 3 मुलं पुण्याला इंजिनिअरिंग लागली. पहिल्या मुलाचं माझं ECCO ला मेकॅनिकल इंजिनिअरिंग फर्स्ट इयर झालं. माझा दुसरा अर्जुन जो जुळा मुलगा आहे ते यावर्षी MIT कोथरूड कॉलेजला केमिकल इंजिनिअरिंग लागला. आणि माझी तुम्ही जे वाढदिवसाला आला होता ती मुलगी बी माझी त्याच MIT कॉलेजला पेट्रोलियम विषयामध्ये इंजिनिअरिंग लागली. माझं देवानं व्यवस्थिशीर केलंय. जे दिले, जसं ठेवलं तसं सुखी राहावं. आणि खूप काही आयुष्यात मिळालेलं आहे. काय झालंय साहेब, आता माणसं थांबच नाहीत कुठं. आता तुम्ही जे म्हणले ना, आता चांगल्या माणसाचं कसं व्हावं, आपण आता थांबलं पाहिजे. म्हणजे काल मी राजेंद्र बाबू दर्डासाहेबांकडे गेलो होतो, तर त्यांनी सांगितलं की कुठंतरी माणसानं थांबलं पाहिजे. आणि तसं तुम्ही माझे मार्गदर्शक बी आहात, आपण मित्र आहोत, स्नेह आहे. आपण चांगल्या माणसाने एकत्र आल्याशिवाय हे वाईट प्रत्येक कमी होणार नाही, एवढंच माझं वाक्य आहे. धन्यवाद रामभाऊ. अनेक अडचणीवर, संघर्षावर, खडतर प्रवास रामभाऊ कसे घडले. लोक नसता, एकदा माणूस थोडासा बिघडला की सुधारणं अवघड असतंय. पण प्रेम, आमची जिथं कुठं भेट होईल, आदरानं बोलणं, हक्कानं बोलणं आणि प्रेमानं बोलणं हे रामभाऊचं आहे. मी त्यांच्या शेतामध्ये आलोय, इथं त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. प्रभू परमात्मा त्यांना निरोगी दीर्घायुष्य देऊ आणि रामाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ, ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.